मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दक्षिण मुंबईतही आता जोरदार पाऊस सुरू आहे। पिरामल अरण्यगृह प्रकल्पासमोर अपघात झाल्याचीही माहिती मिळतेय। अपघातात काही वाहनांचं किरकोळ नुकसान झालंय, तर विकासकानं संरक्षण भिंत म्हणून उभारलेले पत्रे सुद्धा कोसळलेत। राणीबागवरनं पूर्ण पत्रे गेले बघ। मुंबई शहरमध्ये सध्या पावसाचा जोर काहीसा वाढलाय, जोरदार वारे सुद्धा वाहतायत। मरीन ड्राईव्ह परिसरातनं भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भूषण, मुंबई उपनगरांमध्ये तर सकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळालेलाच होता। मुंबई शहरात सुद्धा आता पाऊस अत्यंत जोरदारपणे पडतोय, जोरदार वारे वाहत असल्याचं देखील समजतंय। भूषण, काय अपडेट आहे पावसासंदर्भातली? नक्कीच अजिंक्य, एकंदर अगदी कालपासून मुंबईमध्ये अवकाळी पाऊस जो आहे तो आपल्याला कोसळताना पाहायला मिळत आहे। सध्या तरी पावसाने इथे विश्रांती घेतलेली आहे। सध्या मी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहे। इथे पाहू शकता सध्या तरी अनेक नागरिक जे आहेत ते या संपूर्ण गारव्याचा जो काहीसा गारवा जो पसरला आहे या पावसामुळे त्याचा आनंद लुटत आहेत। आणि एकंदर या अगदी या संपूर्ण पावसामुळे काहीसा काय होईना पण उकाड्यापासून दिलासा मुंबईकरांना मिळालेला आहे। त्यामुळे संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी काहीसा दिलासा असला तर सुद्धा या पावसामुळे कुठेतरी काहीसे अपघात घडलेले आहेत। अगदी पिरामल अरण्यगृह या संपूर्ण प्रकल्पासमोर जो काही अपघात झालेला आहे तिथं विकासकाने ज्या प्रकारे तिकडे पत्रे लावले होते संरक्षण भिंत म्हणून ते पत्रे कोसळलेले आहेत आणि त्या गोष्टीमुळे कुठेतरी काहीसं वाहनांचं नुकसान झालेलं आहे। आणि अगदी सुदैवाची बाब म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचं जीवितहानी झाली नाही, ही अत्यंत सुदैवाची बाब आहे। मात्र संपूर्ण पावसामुळे कुठेतरी काहीसं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत, अनेक ठिकाणी काहीसे लहान मोठे अपघात आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कुठेतरी मुंबईकर या संपूर्ण पावसासाठी तयार नव्हते। अचानक आलेला पाऊस आहे त्यामुळे काहीशी तारांबळ मुंबईकरांची उडालेली आहे। मात्र उकाड्यापासून काहीसा गारवा आल्यामुळे काहीसा उकाड्यापासून दिलासा हा मात्र नक्कीच मुंबईकरांना मिळालेला आहे। अजिंक्य, भूषण, धन्यवाद पावसासंदर्भातल्या या अपडेट्सबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।